आता आम्ही डोंगरावर आलेलो आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. जर दर्शनाला गेलो तर 3 तासात पण दर्शन होणार नाही, एवढी फिरायची पालखी आलेली आहे. मला ते दिसलंच नाही. मग मी फोन केला खूप वेळानंतर, तेव्हा जाऊन मी भेटले. मला सुद्धा खूप भीती वाटलेली, माझ्या मम्मी पप्पाला, भाव, गाडी चालवणाऱ्या. गाईज या जेवायला तुम्ही पण. गाईज जानू या जेवायला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7. आता आम्ही जाण्यासाठी निघणार आहे, गाडीत बसूयात आता आपण. आता आम्ही प्रवासासाठी सुरुवात केलेली आहे. तर गणपती बाप्पा एकविरा माते की. आता आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय मच्छी मार्केटमध्ये. मेंबर आता झोपेतून उठलेला आहे. मार्केटला पोहोचल्यावरती त्याला जाग आलेली आहे, आम्ही उठवलेलं आहे मेंबरला. तनिष्का काय पाहिजे का, राग बी आले का? थंडी वाजते यार बाई, गरम होते लोकांना. मी तर असंच घातले. पनवेलचा फिश मार्केट. सगळीकडे बघा नुसतं फिशच फिश असतं. मला तर याच्या मरण येते. काय येते? मरण येते. वास कसा येते? वास ना खालती बघ, नुसता माशाचा पाणी. गाईस, पण तुम्ही या फिश मार्केटला कधी आहे, तुम्हाला जाम मजा येईल. अलग अलग फिशेस, सगळे व्हरायटीचे फिशेस आहेत. राजला इथे कोंबडा दिसलेला आहे, असा त्याचा नुसता जीव कोंबड्यांमध्येच असते, जिथे पण जावा तिथे. या बघा काय दिसते, असं दिसतं साप आहे वाटते ना, पण या वाव आहे. त्यांनी पैसे काढलेले आहेत कोंबडा घ्यायला. हे बघा कशा कडक कडक नोटी काढल्या. आई पण तयार झाली 700 रुपयाला कोंबडा द्यायला. आता राजदादाने कोंबडा घेतलेला आहे. बाई मजा आहे आज तर. फेट कापाचा आहे का सोराचा आहे? गाईज मासे बघा ना, मला तर इतके बघताना मजा येते ना. किती मोठे मोठे मासे आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटे दिसत असतील, पण रियालिटीमध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत. आम्ही आल्या पापलेट घ्यायला इथं. कसं मोठं मोठं पापलेट आहेत इथं बघ, कशा कोलब्यान त्या साऱ्या. हा कोणता मासा आहे? करली आहे, करली. हे सगळ्या करली आहेत. तर यो आहे आमच्या मच्छीचा स्टॉक. थर्मस पण घेतले मच्छी ठेवायला, त्याच्यात बर्फ टाकले, मस्त मच्छी ठेवले. आता सगळं पॅक करून गाडीत मस्त जायचं आहे. पुढील प्रवासाला तर सुरुवात करायची आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे एकविरेला फायनली. आणि आम्ही गाडी थोडीशी लांब पार्क केलेली आहे, कारण की खूपच जास्त ट्रॅफिक आहे आणि आज संडेसुद्धा आहे, म्हणून खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही जास्त ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे गाडी थोडी डोंगरापासून लांब पार्क केलेली आहे. पायथ्याजवळ नाही गाडी घेऊन गेलेलो आहे. आणि आता गाडी पार्क करून झालेली आहे. इकडे पाठी बघू शकता. आणि आता आम्ही चाललेलो आहे पुढे. ऑटो पकडून आता पुढे जायचं आहे. ट्रॅफिक केली, सर ट्रॅफिक लागली. काय बोलतेस तनिष्का? अशी बस घ्यायची म्हणजे चोर पकडणार नाही का अशी बस घेतल्यावर? बघा ठीक आहे, चालेल, ओके. ऑटो मिळालेली आम्हाला वर डोंगरावर जाण्यासाठी. अर्धा रस्त्यात आम्ही ऑटोमधनं डोंगरावर जाणार आहे. तिकडनं पायी वर जायचं मंदिरात. आणि गाईज विंडोज इथलं बसलो. मला तर मजा येते. आता वर डोंगरावर जायला रिक्षा. आता वर डोंगरावर जायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे रिक्षा वर चालली आहे डोंगरावरती आणि खूप झिकझॅक रस्ते, त्याच्यामुळे हालते रिक्षा आणि मला मजा येते. आता
ऑटोने आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत ड्रॉप केलेला आहे आणि आता चालत जायचं आहे बाय वॉकने वरपर्यंत. तर आता चालत जाऊया आपण वरपर्यंत. आता आम्ही डोंगरावर आलेलो आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. जर दर्शनाला गेलो तर 3 तासात पण दर्शन होणार नाही, एवढी लाईन आहे. बघू शकता तुम्ही पब्लिक. गर्दी आहे म्हणून आम्ही फक्त खूप दर्शन घ्यायला चाललेलो आहे. कारण असं जर दर्शन घ्यायला गेलो तर जवळजवळ 3 ते 3.5 तास लागतील लाईनीतच आणि इतका काही वेळ नाही आहे. रिटर्न घरी पण जायचं, त्याच्यामुळे आता आपण दर्शन घ्यायला जाऊयात. दर्शनासाठी जायचं आहे. आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो दर्शन केलं आणि हे बघा टेकवलं डायरेक्ट सिंदूर झालं. कसं वाटतं तुला आपल्याला दर्शन इतके फास्ट झालं? खूप चांगलं वाटतं. म्हणजे एवढं लांब आपण आलो आणि जर दर्शन नाही झालं आतमध्ये जाऊन तर खरंच कसं तरी वाटतं. दर्शन झालंय तर खूप छान वाटतंय. आता आम्हाला मंदिराबाहेर आम्ही फोटो शूट करण्यासाठी आहे. फोटो काढत आहेत सगळे. विरायची पालखी आलेली आहे. डेंजर गर्दी आहे आज. खाली येताना इतकं स्लो आलो आम्ही, इतकं स्लो आलो, खूप जास्त स्लो आलो. वरती जायला पण जागा नाही आणि खाली उतरायला पण जागा नाही, इतकी गर्दी आहे. परत गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आलेलो आहे, गाडीच्या जवळ. आणि आज खूप मोठा इन्सिडेंट झालेला आहे. आपल्याला थोड्या वेळात सांगिततीलच, सर्वजण मिळून सांगणार आहेत आम्ही तो इन्सिडेंट. खाली डोंगरावरून येताना खूप मोठा इन्सिडेंट झालेला आहे. तनिष्का काय बोलशील, तू काय शिकले आजच्या इन्सिडेंटमधून? इन्सिडेंटचा मेन हिरोईन तर तनिष्का पाटीलच आहे. यांच्यामुळेच आजचा इन्सिडेंट झाला होता. जेवण बनवण्यासाठी जागा शोधणार आहे आणि मग एका साईडला गाडी लावून मग जेवण बनवायला घेणार आहे. सर्व काही सोबतच घेऊन आलेलो आम्ही जेवण बनवायला. आणि याच्यानंतर मच्छी आणलीच आहे बनवायला. खूप मोठा इन्सिडेंट तुम्हाला सांगायचा आहे मला गाईज. तनिष्का, तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे माझी बहीण तनिष्का, ही बघू शकता तुम्ही. तर ही हरवलेली आज. जवळजवळ आम्ही तिला 40 ते 50 मिनिटं शोधत होतो सर्वजण. आणि हरवलेली म्हणजे ती पुढे निघून आली आणि आम्ही तिला शोधतोय. राज गेलेला मागे शोधायला, चालत चालत परत रिटर्न देव मंदिराच्या इकडे गेलेला शोधत. आणि काका ते खाली आलेले शोधत. आणि आम्ही मधल्या रस्त्यात काकी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत होती, या पुलला तुम्ही बघितलंय का, वर बघितलं का येताना. फोटो दाखवून विचारत होती. आणि तनिष्का आहे खाली येऊन बसलेली आणि कॉल पण नाही करत का बाबा मी खाली येऊन बसले, तुमची वाट बघते. कोणाचा तरी फोन घेऊन कॉल पण नाही केला. खूप वेळानंतर तिने कॉल केला की नशीब कॉल तरी केला की मी खाली आली आहे आणि बसली आहे हॉटेलमध्ये आहे पार्किंगच्या तिकडे. तेव्हा मग काका गेले आणि काकांना ती भेटली. मग आम्ही सर्व एकत्र भेटलो. आणि तनिष्का काय बोलशील तू आजच्या इन्सिडेंट नंतर? तुला काय वाटतं? तुला आता खूप बोलणे पडले भेटल्यानंतर. तिला काकीने काकांनी खूप जास्त बोलणे पडलेले. अजून मामा येणार आहे, मामा पण बोलणे देईल. मामा अजून भेटला नाही तिला. कोणाचा मोबाईल घ्यायचा, फोन करायचा काय? मागे कवा आली तू? मी चांगले मागे होतो. नाही जाऊन आलो. कोक एक्सचेंज करतोय तेव्हा तनु मागे होती, पण माझ्या पुढे होती. कोक या करत होत तेव्हा. आणि माहितीये का एक गोष्ट, आंटीन जेव्हा आवाज दिलता ना तेव्हा मागून आवाज आलेला. पण तो आवाज ना दुसरी कोणीतरी तनिष्का नावाची पोरगी असेल तिने दिलता मला आवाज. त्या जाऊन दे. पण आवाज सेम तनिष्काचा आवाजच नाही. मी रिटर्न मंदिराजवळ गेलो, तिथं मी अनाउन्समेंट दिले आणि तनिष्काचे फोटो पण दिले. मी खिशा हात ठेवल्यावर तुम्ही पैसे घे ना माझे, पहिले अनाउन्समेंट कर. हॉटेल कुठं असेल मागच्या हॉटेलला घरच्यांना फोन बघा ना मी. अरे हो, मग आपण जेव्हा या झालो ना, म्हणजे पार्किंगला जात ना, ही पार्किंग खपल्यावर पुरं डोंगर उतारते ना तिथपर्यंत गेली ती. मी ते याच्या पर्यंत पण गेलो बोरावाल्यांजवळ का बाबा हिला बोरा घ्यायची होती. बोरावाल्यांच्या पुरं एकदम. आंटीने ते फोटो काढलेले डायरेक्ट ड्रेस वरचा सगळ्याला विचारत होती, आंटी पोरीला बघितलंय का तुम्ही वरती? अरे पण तुला एवढी अक्कल नाही धनू. तू मी काय तू मम्मी पप्पाचा फोन नंबर आहे, जाऊन तू फोन आला बाबा. कोणचा फोन आला? मग दुकानवाल्याचाच. त्याच्या अगोदर एक फोन आलेला, दीदीला सांगता दीदी फोन करतो, योच फोन असेल बरं. फोन केला कातोरी तू पहिले नाही करता आला.
तिला वाटतं म्हणजे तू आपण बसल्या बोलतोय, बसल्या म्हणजे तिची वाट. जेवण बनवण्यासाठी आम्हाला एक जागा मिळालेली आहे छान अशी. थांबा तुम्हाला दाखवते. मला इथे जागा मिळालेली आहे छान अशी जेवण बनवण्यासाठी. सावली पण आहे इथे, या बिल्डिंगची सावली पडते इथे. आता सर्व सामान काढत घेतले बाहेर. तर आता आम्हाला इथे बिल्डिंगच्या खालची सावलीची जागा मिळालेली आहे. आता आम्ही हा थर्मस बघताना या पूर्ण थर्मस भरून मच्छी आहे याच्यात. मच्छी पण त्याच्यात तेवढाच बर्फ पण बर्फ पण आहे आणि बर्फ मच्छी आहे ना, मग मच्छी कशी ताजी राहील. दाखव चटई बिटे अंतरी बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा ट्रायपॉड लाव आता. म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट करत आहे, याच्यामध्ये ग्राइंड करायचं आहे. आणि तनिष्का खात आहे ऍपल. नाही ना ती नाही ना ती काढू फक्त काढा. हिला का ओसाला राज लगेच ओशील घ्या. मच्छी नाही घेतली काय मग. थांब ना बाय, पटापट करू दे थांब. मग सुरू कर. आता इथे ताडी. मच्छीला मॅरिनेट करत घेतलेला आहे. ताडी खाजरी. हे बघा आमचा हरवलेला माणूस काम करते भेटल्यानंतर. कसं वाटतं तुला आज हरवून भेटल्यानंतर, परत भेटल्यानंतर? किती बोलणी पडली तुला आज मम्मीची पप्पांची? जरा सांग. जरा जोरात बोल, आवाज बोल. कांदा कापा लागणार आणि मी कापते कांदा ते. मी कापते. मला एकदम चांगला कापता येतो. अरे बाई, मला धार आहे का मी चाकू सांभाळू ना ते. मी आताच सांगते चाकूला धार आहे. जेव्हा असा करायचा. मी मॅरिनेट करायला घेतलेली आहे. आणि मम्मीने फिश फ्राय करायला घेतलेली आहे. आहे सोबत त्याच्यावरती आता मम्मी फिश फ्राय करत आहे. कोलंबी मॅरिनेट करायला घेतलेली आहे, त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता टाक 2 चमचे करून टाक. इथे काकीनी खाजरी मासा तलाला घेतलेला आहे, दीदी ते मिरची कोथिंबीर फ्राय करत. तनिष्काने इकडे कोलंबी मॅरिनेट करत घेतलेली आहे. हिला मी टाकू किती? भात शिजून झालेला आहे. आता अंकलने इकडे कोलंबी बनवत ठेवली. शिजलं हा. इकडे तनिष्का खाते, भडंग खाते. एक आपण गरम पाणी ठेवूया. मिनी 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 सगळा मिनी. इथं किती मस्त व्ह्यू आहे बघा. वाव, काय मज्जा आहे असं जेवायला, व्ह्यू बघत बघत. आणि मामा पत्रावली आणि थंडा घेऊन आलेले आहेत. अरे वा. आता इथे खूप जास्त खायला आणलेला आहे. आता आम्ही स्टार्टर बनवत आहे. भातावर झाकण दे ना तो. एवढा मोठा थंडा आणलेला आहे. पण घेतलं स्टार्टर बनवत घेतलेला आहे ते. आता स्टार्टर इथे रेडी झालेलं आहे आमचं आणि आम्ही स्टार्टर खायला बसलेलो आहे. तर इथे आहेत फिश फ्राय केलेलं आहे आणि ते भडंग बनवलेले, भेल बनवलेले आहे. जनिष्का कसं झाले स्टार्टर? तो सिंदूरगावा पुसाचा. स्टार्टर मध्ये आम्ही खायला घेतलेलं आहे कांदा आणि पापलेटच्या बोट्या. तर गाईज आता खाऊन पिऊन खूप पोट भरलेलं आहे आणि आता आम्ही इथं चालतोय जरा, म्हणजे चांगलं वाटतंय म्हणजे उठल्यावरती. आणि नुसती गोल 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 गोल. आणि इतका खाऊन पण स्नॅक्स खाते बघा. पोट नाही भरला. जाळा व्हायचंय मला. खूप मजा आली. तिला जरूरत आहे जाडी होण्याची. काय अख्खी अख्खी टोली आहे. हा चालू झालं. आमचा कोंबडीचा मटण शिजून तयार आहे. कोंबडी होती की कोंबडा होता? कोंबडा. बघला ना तुम्ही?
हे बघा किती मस्त असा रस्ता. तर आता इथं बदक आमचं होता बदक. नाही ससा होता. तर इथं आमचं कोंबड्याचं मटण शिजून तयार झालेलं आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहे. किती सुंदर. स्टार्टरनीच पोट भरले माझं तर. मग तू जेवणार नाही? राजा तर भात वाढते. हे तुम्ही तिघा जण बसा मग राजे आपण इकडे दोघं. गाडी चालवणार आहे माणूस. गाईज या जेवायला तुम्ही पण. त्या कुत्र्यांना बोलू रात तुझ्या नंग्या बिंग्या गाई घे, जाते. पका बिका. ह्या भाताची खासियत. असं आहे. तुम्हाला माहितीये का मी कशी हरवलेलो आज. तू का चुकून ऍक्सिडेंटली झाला. ऍक्सिडेंटली नाही इन्सिडेंटली झालं. काय मी ऍक्सिडेंटलीच बोलत. स्पायडरमॅन. आता पडला का? नाही पण आता तो जिवंत आहे. हे घे रे, खा. अच्छा मला वाटलं शिजताना तो पडला. याच्यात शिजला असता तर आपण सगळी स्पायडरमॅन झालो. मटण टाकू. स्पायडरमॅन झालो असतो. मग घरी गाडी घेऊन गेलो नसतो. घरी अशीच गेलो असतो आपण मकडी बनत बनत. ही खरं तर या काय गेला काय? हा, या बघ. विरगळले असते. नाही या इथं. काय विरगलले? या इथं. मामाने घेतले पॅन जेवायला. तुझा डोका आहे ना? आता आम्हाला द्या. थांब ना. तसाच जेवायचा सुका भात ना कांदा. यो कांदा आणि सुका भात. माझ्या मुला काय तू जेव्हा बोलला मी तुझ्या मुला काय तुझ्या मला वाटलं माझ्या बोलते. पाहिजे तुला. टेटा नाही कशी ऍक्शन केली आहे तशी. टेटा पाहिजे तर टेटा पण. त्याला असा ठीक आहे. बरं ठीक आहे पण. तुला झाडच पाहिजे. तर आता जेवण वाढून घेतलेलं आहे आम्ही. जेवायला या. लागते ते घे. इथं वाटण. मला ना नरम नरम पीस पाहिजे. तुला त्याच लागते. मला त्या खाता येते बाकी काही मला खाता येत नाही. हड्डी वड्डी तर मला काही चावताच येत नाही. यो खाशील. हा खाईन. तर गाईज आता आमचं जेवण संपलेलं आहे. म्हणजे थोडंसं उरलेलं आहे. पण आता आमचं जेवण करून झाले आणि आम्ही आता सगळं आवडतोय. म्हणजे तिकीट फिरत घेतलं आणि आमच्या आजूबाजूला तो 2 कुत्री फिरत होती. त्यांना सुद्धा थोडंसं जेवायला दिला. हे बघा सगळं आवरत घेतलंय. रात हात नको धुदाम, हात नको धुदाम. या पत्राने उचल. मी 3 वेळा हात धुतला. कॅमेराने गेलं बाय. सगळं आता आवडून घेतलं. काही लोकांनी घेतले असतील, काही गाईज घेतले असतील. गाईजच बोलतात ना. आता यातच होतील भांडे. आता आपण आवरूया. होय आता आम्ही निघू. आवरल्यावरती आम्ही निघू. आणि मी तुम्हाला सांगते की मी हरवलेले तर ते माझ्याकडनं ॲक्सिडेंटली झालं. म्हणजे त्यावेळी मागे जात होते आणि मी पुढे निघून गेले. तर म्हणजे मला ध्यानातच नाही आलं की ते मागे आहेत का कुठे आहेत. मी सरळ निघून गेले. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पार्किंग साईडला थांबले तेव्हा ते मला दिसलेच नाही. मी खूप वेळ बघितला. आम्ही पूर्ण रोडा वगैरेपर्यंत पण जाऊन आले पण मला ते दिसलेच नाही. मग मी फोन केला खूप वेळानंतर. तेव्हा जाऊन मी भेटले. मलासुद्धा खूप भीती वाटलेली. माझ्या मम्मी पप्पाला, भावाला, दीदीला, मामाला सगळ्यांनाच भीती वाटलेली. पण आता मी भेटले. मग सगळ्यांची चिंता दूर झाली. आणि हा होता माझा ॲक्सिडेंटली एकविरेला आलेल्याचा प्रकरण. आता तुम्हाला सांगताना मला खूप वेगळं वाटलं म्हणजे. पण आपण त्याच्यावर लक्ष नाही देता. पण ब्लॉग्स कंटिन्यू करूया. आता आमचं जेवण करून झालेलं आहे आणि सर्व काही आवरून पण झालेलं आहे. सर्व गाडीत टाकलेलं आहे आम्ही. भांडे पण आणि clean काय करून झाले. ह्याला इग्नोर करा तुम्ही. ह्याला इग्नोर करा. केला इग्नोर घे. आता मी गाईला सांगितलं की मी कशी हरवली होती. बरं ठीक आहे चालेल. मग नेक्स्ट टाइमपासून जरा काळजी घ्या. हां नेक्स्ट टाईमपासून म्हणजे मी येणारच नाही असं कुठे असा ॲक्सिडेंट व्हायला
मी येणार म्हणजे इन्सिडेंट मी ऍक्सिडेंटच बोलेन. तर म्हणजे मी जाईन पण अशा चुकूच्या जवळच्या ठिकाणी मी नाही जाणार. तर आता आपला व्लॉग इथे एंड नाही होणार आहे कारण की पुढचा पण व्लॉग एंड नाही. मी तुझा मोबाईल नाही घेतले, तुझा मोबाईल आतमध्ये आहे. मला तर आता नाचायचं मन करतं. किती सुंदर स्पेस आहे आणि मला अशी स्पेस खूप आवडते. समोर ना रे पदरावले तिथं पक्षी बसलेले हां येऊ घ्यायचा आणि ओके, मला शॉर्ट शिकवलेला आहे. घेतलाच का तुझं? नाही मी नाही घेतला. मी फक्त मला घेतले ना ग. मी बॅक कॅमेराच चालू केला नाही. दिदीने बघितलं का मला कधी कबूतर इग्नोर मारतात? नाही. हा? आता आम्ही पुढे चाललेली. आता ना मी पुढे चाललेली आहे पण आता मी असं नाही करणार आहे. माझ्या लक्षात येतेच. दगड ना डायरेक्ट इथंच घुसला. असा उडत गेला, रक्त टपकते झाला तरी पळाला. पण तो मेलाच असेल ना बिचारा. तुम्ही एक गोष्ट पण नाही सोडत. आणि तुझ्यासारखा पळत गेला तो नुसता पुरं आता आम्ही निघतोय. गाडी चालू केलेली आहे तिकडे. बापरे, आता तुझा फोन पडला असता माझ्या हातात. गाडी ते रस्ते तुम्ही बघाल ना, इतकी जमीन तडकल्यासारखी वाटते. पण तुम्ही कधी पण शॉट मारत असेल ना. गाडी आली. आता गाडी आलेली आहे गाईच आपली. अरे चला, मधीत कशाला गाडीत बसूयात आणि जाऊयात घरी जायचं आता. टॅटू काढलेला आहे आता. नीट नाही दिसत, काहीच नाही दिसत. साल के हाँ, हाँ, एक ते उठलाच नाही नीट.